आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे नागपूरची खास आणि सगळ्यांची लाडकी अशी पुराची वडी। भाजलेल्या शेंगदाण्याच्या खमंग पुडीपासून खास मसाल्याच्या फोडणीसह तयार होणारी ही वडी चवीला तिखट, चटकदार आणि अशी जबरदस्त लागते की विचारायची सोय नाही। भाकरी असो, चपाती असो किंवा भातासोबत सुद्धा ही अतिशय छान लागते। चला तर मग घरच्या घरी सोप्या पद्धतीने ही नागपूर स्पेशल पुराची वडी कशी बनवायची ते आपण बघूया। नमस्ते, मी पल्लवी, सिम्पली कुकिंग विथ पल्लवीच्या किचनमध्ये तुमचं खूप आणि खूप मनापासून स्वागत आहे। चला तर मग उशीर न करता रेसिपीला सुरुवात करूयात। इथे ना मी एका वाटीचं कोणती एक वाटी फिक्स करा आणि त्या वाटीने ना एक वाटी इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे, घरचं जळलेलं आहे बेसन पीठ, आणि एक वाटी मैदा घेतलेला आहे, असं प्रमाण घेतलेलं आहे। इथे ना आता आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे, जास्त पण घालू नका कारण पीठ जरी दिसताना जास्त दिसलं तरी मग ते मळल्यावर थोडंसं होतं। इथे लाल बेडगी मिरची मी वापरलेली आहे, तुम्ही ना तिखट वापरली ना मिरची पावडर तरी पण चालणार आहे। हळद घातलेली आहे आणि ओवा घालायचा आहे। ओव्याने ना समोसेसारखी जी पारीची चव होते, त्याच्यामुळे ना असं हातावर क्रश करून आपल्याला ओवा घालायचा आहे। आणि ना इथे मी 2 मोठे टेबलस्पून आहे ना कडकडीत तेलाचं मोहन घालून घेतलेलं आहे। तेल गार घ्यायचं नाही, इथे आपल्याला कडकडीतच घ्यायचं आहे, खूप छान असं तापलेलं घ्यायचं आहे। छान आता हे तेल आहे ना आपल्याला पिठाला चोळून घ्यायचं आहे। आधी असा मुटका झाला पाहिजे त्याचा इतपत आपल्याला हे मोहन घालायचं आहे, जास्त पण घालू नका तेल, नाहीतर मग वड्या हे जास्त तेलकट होतात। आता ते आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे। ह्याच्यात बेसन पीठ असल्यामुळे जास्त पाणी हे घेत नाही, थोडं थोडंच घालायचं म्हणून आपल्याला, नाहीतर हे पीठ जास्त पातळ होऊ शकतं। छान असं आपलं पीठ आहे ना मळून झालेलं आहे। ह्याला ना आपण आहे ना सारण होईपर्यंत ना रेस्ट देऊया। इथे ना आपल्याला सारण बनवून घ्यायचं आहे पुराच्या वडीचं। त्यासाठी ना एक मोठा टेबलस्पून इथे मी खसखस भाजून घेते। खसखसीने ना छान अशी चव येते या सारणाला। आता इथे आपल्याला एक वाटी आहे ना सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे, छान असं भाजायचं आहे म्हणजे खमंग असं त्याची चव लागते पुराच्या वडीची। भाजून झालेलं आहे आपलं खोबरं, आपण काढून घेऊया ह्याला पण। आता ना इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेत आहे, हे शेंगदाणे पण आपल्याला छान भाजून घ्यायचे। आपले शेंगदाणे पण भाजून झालेत, आपण ह्याला काढून घेऊयात। आता आपल्याला तीळ भाजायचे आहेत। इथे मी 3 ते 4 टेबलस्पून इतके तीळ घेतलेले आहेत, ते पण आपल्याला भाजून घ्यायचे। इथे ना आपल्याला खोबरं आहे ना हे खलबत्त्यात न वाटतंय ना असं ठोंब्याच्या साह्याने ना थोडंसं असं क्रश करून घ्यायचं आपल्याला खोबरं आणि खसखस। आणि जे तीळ आणि शेंगदाणे आहेत ना हे आपल्याला ना असं वाटून घ्यायचं आहे खलबत्त्यात, म्हणजे ना ते असं छान असं जास्त पण असं बारीक वाटायचं नाही, थोडं जाडसरच आपल्याला ठेवायचं आहे। आता हे मिश्रण आहे ना वाटलेलं आपल्याला ह्या खसखस आणि खोबऱ्यामध्ये घालून घ्यायचं आहे। त्यात आता मी धने पावडर घातलेली आहे, काळा मसाला घातलेला आहे, हळद घातलेली आहे, लाल बेडगी मिरची आपल्याला घालायची आहे म्हणजे कलर छान येतो, आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। आता ही सांबर वडी म्हटल्यावर ह्याच्यात आहे ना सांबर म्हणजेच कोथिंबीर जाणं हे साहजिकच आहे। इथे मी एक मोठी जोडी ना कोथिंबीर छान अशी धुवून कोरडी करून किंवा थोडी वाळवून तुम्ही घेऊ शकता, अशी आपल्याला घालायची आहे। अजिबात ही कोथिंबीर ओलसर घ्यायची नाही आहे, तुम्ही माझी बघू शकत होता एकदम कोरडी होती ती। आता ह्याच्यात आहे ना आपल्याला लिंबू पिळून घ्यायचं आहे म्हणजे छान अशी आंबट तिखट अशीच ह्याची सांबर वडीची चव लागते। इथे तर आपल्याला आहे ना एक जोडी लसूण आणि आल्याचा थोडा तुकडा आहे ना असं वाटून घ्यायचं आहे आणि त्याची फोडणी करून घ्यायची, त्याने ना या सांबर वडीची चव खूप छान अशी लागते। इथे तर आपण फोडणी घालून घेऊया, थोडंसं जिरं घातलेलं आहे आणि एक मोठा टेबलस्पून तेलामध्ये ना इथे अशी फोडणी आपल्याला करून घ्यायची। आता जे आपण हे मिश्रण केलं होतं ना सारण, ते ह्याच्यात घालून छान असं आपल्याला अजून एकदा परतून घ्यायचं आहे म्हणजे कोथिंबीर छान अशी मऊ पडते आणि सारण पण हे छान असं कोरडं होतं, अजिबात ते खराब होत नाही। जरी तुम्ही 8 दिवस ही वडी बाहेर ठेवली ना रूम टेम्परेचरवर तरी पण हे अजिबात वडी खराब होत नाही। छान असं सारण आपल्याला म्हणून परतून घ्यायचं आहे। इथे आता तुम्ही बघू शकता छान असं भिजलं आहे पीठ, त्याला अजून एकदा आपण आहे ना छान असं मळून घेऊया। आता ना इथे आपल्याला ना छोटे छोटे असे गोळे बनवून घ्यायचे आहेत। इथे ना तर मी छोटी पोळी लाटून घेतलेली आहे आणि ना त्याला तर आपल्याला ना चिंचेचं कोळ लावून घ्यायचं आहे। जर चिंचेचं कोळ तुम्हाला लावायचं नसेल तर तेलामध्ये ना गोडा मसाला किंवा काळं तिखट लावून पण तुम्ही असं या पोळीला लावू शकता, म्हणजे चव खूप छान लागते। पण चिंचेच्या कोळीने काय होतं ना या पुराच्या वडीची ना चव
आंबट तिखट अशी छान लागते, म्हणून इथे मी चिंचेचा कोळ वापरलेला आहे. आणि अशी पुडी बांधून घ्यायची घट्ट, आपल्याला तुम्ही व्हिडिओत बघताय ना तशी पुडी एकदम घट्ट बांधून घ्यायची, म्हणजे ती तेलात गेल्यावर सुटत नाही. छान असं त्याला आयताकृती असा आकार द्यायचा आहे, छान लागते. आणि असं थोडं प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे ती एकदम परफेक्ट अशी तळली जाते किंवा मग ती तेलात सुटत नाही. इथे मी एकदाच आहे ना अशा 4 लाटून घेतलेल्या आहेत पोळ्या छोट्या छोट्या अशा, आणि एकदमच त्याला मी असं चिंचेचा कोळ लावून आहे ना सर्व सारण भरून घेते. 10 ते 12 आपल्याला वड्या करून ठेवायच्या, एकदमच सगळ्या करून ठेवू नका, नाही तर ती वातडल्यासारख्या त्या होतात वड्या, आणि मग तेलात गेल्यावर ते सुटू शकतात किंवा फुटू शकतात. इथे ना आपल्याला वड्या तळून घ्यायच्या आहेत, पण आहे ना तेल आहे ना कोमट पाहिजे, जास्त असं कडकडीत तापून घ्यायचं नाही आहे. या ना वड्या तळताना एक ट्रिक असते, तेलाचं टेम्परेचर एकदम कमी लागतं तरच हे खुसखुशीत अशा वड्या होतात, आणि जर खुसखुशीत झाल्या तरच हे चवीला छान लागतात. जसे समोसे लागतात ना तसेच हे वड्या छान असे लागतात. आपल्याला ना अशा सर्व वड्या ह्या तळून घ्यायच्या आहेत. आणि ह्याच्याबरोबर खायला ना मिरची अतिशय छान लागते, म्हणून इथे ना मी 4 ते 5 आहे ना मिरच्या ह्या तळून घेणार आहे. इथे आपली सांबर वडी किंवा नागपूर स्पेशल आहे ना पुडाची वडी ही रेडी झालेली आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर मग नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.